सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी चंद्र हा सप्तम स्थानात मजबूत स्थितीमध्ये असल्यामुळे तुमच्या कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी तुम्ही आज खर्च करणार आहात. संध्याकाळी व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल होऊ शकते. तसेच चंद्र हा तूळ राशीमध्ये संध्याकाळी प्रवेश करतोय, त्यामुळे एखाद्या मंगल कार्यामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हाल. तिथे तुमच्या काही गाठीभेटी होतील, त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. तुमची सरकारी कामं मार्गी लागणार असून करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीला ऑफिसमध्ये सहकारी आज मदत करतील आणि प्रोजेक्ट तुमचे वेळेमध्ये पूर्ण होतील. नवीन काम जर तुम्ही शोधत असाल तर ते मिळेल, परंतु मनासारखं काम मिळवण्यासाठी थोडासा वेळ मात्र तुम्हाला द्यावा लागेल. काही अडचणी तुम्हाला नक्कीच येतील, परंतु तुमची हुशारी आणि कामाचा वेग यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यामुळे तुमचं मन शांत राहील. घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. फिरायला जाण्याचा प्लॅन देखील तुम्ही तयार करणार आहात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून आवडत्या कामामध्ये वेळ व्यतीत करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. कलात्मक कामामध्ये व्यस्त राहिल्यामुळे मानसिक समाधान तुमचं वाढेल. काही नवीन योजना तुम्हाला सुचल्या तर लगेचच अंमलात आणू नका. त्या एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवा. त्यावरती सखोल अभ्यास करा आणि जाणकारांचा सल्ला घेऊनच पुढे जा. नोकरीमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे तुमचं काम सोपं होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीला आज एक्झिक्युटिव्ह काम करण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. सहकारी तुम्हाला सहज मदत करतील, त्यामुळे तुमची थांबलेली कामं पुन्हा सुरू होऊन काही महत्त्वाच्या चर्चा देखील होतील. व्यवसायामध्ये थोडेसे चढउतार असतील, परंतु तुम्ही संयमाने वागा. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी होणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक नोकरी किंवा व्यवसायाच्या कामात बिझी असाल तरी धर्म, अध्यात्म आणि अभ्यासासाठी थोडासा वेळ काढणार आहात. धार्मिक वाचन किंवा कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. दरम्यान तुम्ही कामामध्ये फोकस करा, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी परिस्थिती हळूहळू सुधारत असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या शुभ कार्याच्या आयोजनाबद्दल घरामध्ये चर्चा होऊ शकते. तुमचा कोणासोबतही वाद होणार नाही हे पहा. नशिबावरती विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये संयम आणि सावधगिरी ठेवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या संदर्भामध्ये काही वाद किंवा सहकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील तर ते कमी होतील. प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वाद असतील तर ते वेळेमध्ये मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यवसायामध्ये तुम्हाला बारीक लक्ष द्यायला हवं. कुठे काही समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीने नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केले तर नक्कीच फायदा होईल. आर्थिक दृष्टीनं ही वेळ चांगली आहे. तुमच्या कामामध्ये उत्साह आणि ऊर्जा वाढेल. काही नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. आता काम करत असताना आपण फार मेहनत करतो परंतु त्याचा उपयोग होत नाही असं वाटेल, परंतु मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही नवीन काम शोधत असाल तर त्यातही तुम्हाला एक सकारात्मक बातमी समजेल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान येईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांना एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. काम करत असताना तुम्ही सावध राहा आणि कामात फोकस करा. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम घेतली तर फायदा होईल. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. दैनंदिन कामासोबत काही नवीन काम तुम्ही करून पहा, तुम्ही यशस्वी व्हाल. शिवाय काहीतरी नवीन केल्याचं देखील तुम्हाला सुख मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी अनेक कामं एकाच वेळी आल्यानं थोडी अस्वस्थता जाणवू शकते, परंतु वेळेनुसार तुमचं नियोजन लाभदायक ठरेल. मुलांसंदर्भात एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल असं दिसतंय. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला फायदा देईल. घरातील काम पूर्ण करण्यासाठी वेळ चांगली आहे. प्रामाणिकपणा आणि नियमांचं पालन करा, त्यामुळे कामामध्ये तुम्हाला प्रगती दिसेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी प्रत्येक काम हे सखोल विचारानं करणं आज गरजेचं आहे. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला असून काम करताना चुका होणार नाहीत हे पहा. लेखन किंवा शिक्षण या क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. हवामानातील बदलानुसार तुमचं दैनंदिन कार्य बदलायला हवं. जंक फूड खाणं तुम्ही कमी करा. तसेच विचार सकारात्मक ठेवले तर तुमची कामं देखील उत्तम प्रकारे होतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. व्यवसायामध्ये घेतलेली जोखीम तुम्हाला लाभ देणार आहे. आता तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्यायला हवा. नोकरीमध्ये काही सहकारी तुम्हाला त्रास देतील, परंतु तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. मुलांच्या वाईट सवयींना पाठिंबा बिलकुल देऊ नका. समस्या येणार आहेत, परंतु संयमानं सोडवा. मलाच जास्त कळतं ही तुमची समज चुकीची आहे हे मान्य करा. आज नशीब 60% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.